नाला वंदन करून मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 12वा अध्याय सांगत आहे. जे श्रवण केल्याने सगळ्या संकटातून तर मुक्त होतोच आणि जीवनात सुख समृद्धी आनंद राहते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. बालकृष्ण भगवान की जय. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, आणि सर्व इंद्रियांच्या विषयाला जाणणारे आहे, परंतु वास्तविक पाहता हे सर्व इंद्रिय रहित आहे, तसेच आसक्ती रहित आहे आणि गुणातीत असूनही आपल्या योग मायेने सर्वांचे धारण पोषण करणारे आणि गुणांचा भोग घेणारे आहे. तसेच तो परमात्मा चराचर सर्व भूतांच्या बाहेर आणि आतही परिपूर्ण भरलेला आहे आणि चराचर रूपही आहे, आणि तो सूक्ष्म असल्यामुळे अविज्ञेय आहे. तसेच अति समीप आणि दूरही स्थित तोच आहे, आणि तो विभागरहित एक रूपाने आकाशाप्रमाणे परिपूर्ण भरलेला असूनही चराचर सर्व भूतांमध्ये पृथक पृथकाप्रमाणे स्थित असलेला भासतो. आणि तो जाणण्यायोग्य परमात्मा विष्णू रूपाने भूतांचे धारण पोषण करणारा आणि रुद्र रूपाने संहार करणारा, तसेच ब्रह्मरूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. तो ब्रह्मज्योतीचाही ज्योती, तसेच मायेच्या अतिशय पलीकडचा म्हटला जातो. आणि तो परमात्मा बोधस्वरूप आणि जाणण्यायोग्य आहे, तसेच तत्वज्ञानाने प्राप्त होणारा आणि सर्वांच्या हृदयात स्थित आहे. हे अर्जुना, अशा प्रकारे क्षेत्र आणि ज्ञान आणि जाणण्यायोग्य परमात्म्याचे स्वरूप संक्षिप्तपणे सांगितले आहे. या तत्वाला जाणून माझा भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. हे अर्जुना, प्रकृती म्हणजे त्रिगुणमयी माया आणि जीवात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ, या दोन्हीलाही तू अनादि समज. आणि राग, द्वेष इत्यादी विकारांना, तसेच त्रिगुणात्मक संपूर्ण पदार्थांनाही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेला समज. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ.